स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं घरगुती गप्पा यूट्यूब चॅनलवरती। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एकादशी नेमकी कधी आहे आणि एकादशीचे व्रत कसे करावे, काय नेम पाळावे या दिवशी, देवठाणी एकादशी कार्तिक महिन्याची ही कोणत्या दिवशी आहे याबद्दल सर्व माहिती बघणार आहोत। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप न करता। मी सुषमा तुमच्या सगळ्यांचं घरगुती गप्पा यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते व व्हिडिओला सुरुवात करते। आपल्याला माहिती आहे की चातुर्मास हा अजून सुरू आहे। चातुर्मासाची सुरुवात ही आषाढी एकादशी पासून चालू झालेली होती। चातुर्मास म्हणजे काय तर आपले भगवान श्री विष्णू जे आहे ते 4 महिन्यासाठी योग निद्रेत गेलेले असतात। या चातुर्मासाच्या काळामध्ये चातुर्मासाला सुरुवात ही श्रावण महिन्यातल्या आषाढी एकादशी पासून सुरू होती तर कार्तिक महिन्याच्या एकादशी पर्यंत संपते। या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये भगवान विष्णू हे या 4 महिन्यासाठी योग निद्रेत गेलेले असतात। तर आता आपल्या चातुर्मासाची समाप्ती जी आहे ती येणाऱ्या कार्तिक एकादशीला, ज्याला देव उठणं एकादशी सुद्धा म्हटलं जातं, सोबतच प्रबोधिनी एकादशी ही सुद्धा म्हटलं जातं। तर या दिवशी आपल्या चातुर्मासाची ही समाप्ती होणार असते। या चातुर्मासाच्या काळामध्ये भरपूर आपण विविध प्रकारचे उपास, पारायण, विविध प्रकारचे व्रत सुरू केलेले होते। त्याची समाप्ती आणि उद्यापन देखील आपल्याला या देव उठणं एकादशीलाच करायची आहे। पण जेवढ्याही सेवा या चातुर्मासामध्ये केलेल्या आहे, पारायण असो, व्रत असो, तर त्या सर्व व्रतांचे आणि पारायणाचे आपल्याला उद्यापन पूजा ही देव उठणे एकादशीच्या दिवशी करायची असते। आपल्या सगळ्या व्रतांचे उद्यापन हे आपल्याला या दिवशीच करायचे असतं। आता ही देव उठणं एकादशी जी आहे ती ज्याला कार्तिक एकादशी सुद्धा म्हणले जाते, ही नेमकी कधी आहे? कारण की यंदा 2 तारखेमध्ये ही एकादशी आलेली आहे। 1 तारीख आणि 2 तारीख अशा 2 दिवशी ही कार्तिक एकादशी कॅलेंडरमध्ये आपल्याला दाखवत आहे। एकादशी आहे ती ही 2 दिवस विभागली गेलेली आहे। त्यामुळे प्रत्येकाला शंका निर्माण होणारच आहे। कारण आपल्याला कार्तिक एकादशी ज्याला देव उठणं एकादशी आणि प्रबोधिनी एकादशी म्हटलं जातं, नेमकी कधी साजरी करायची आहे। त्याचबरोबर झालं असं की यंदा 1 नोव्हेंबर शनिवार आणि 2 नोव्हेंबर रविवार या दोन्ही तारखेमध्ये ही एकादशी विभागली गेली आहे। त्यामुळे नेमकी आपल्याला ही एकादशी कधी करायची आहे, पूजा पाठ उपास जे असेल एकादशीचे ते संपूर्ण आपल्याला कोणत्या दिवशी साजरी करायची आहे। आपल्याला जसं की माहिती आहे, आपला जो चातुर्मास चालू होता, आपल्या आषाढी एकादशी पासून जो चातुर्मास चालू आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे शुभ कार्य केले जात नाही। 4 महिन्यात कुठल्याही प्रकारचे शुभ कार्य केले जात नव्हते। कुठलेही धार्मिक जे काही उपक्रम आहे ते मोठे ते केले जात नाही या 4 महिन्यामध्ये चातुर्मासाच्या, आपल्याला जसं की माहिती आहे। तर आता देव उठणं एकादशी पासून म्हणजेच कार्तिक एकादशी पासून हा चातुर्मास समाप्त होत आहे आणि त्या दिवसापासूनच आपल्या तुळशी विवाहाला देखील सुरुवात होत आहे। तुळशी विवाह चालू झाल्यानंतरच बघा प्रत्येकाच्या घरामध्ये साखरपुडा असेल, लग्न असेल, ह्या कार्यांना सुद्धा सुरुवात चातुर्मास झाल्यानंतरच करतात। चातुर्मासामध्ये लग्न असो, साखरपुडा असो, हे असे कोणतेही मोठे कार्य सुद्धा करत नाही। जेव्हा हा चातुर्मास संपतो, आपले तुळशीचे लग्न लागतात, त्यानंतरच कोणते कार्य असेल त्यांना सुरुवात होते। कारण की आपले भगवान श्री विष्णू जे आहेत ते योग निद्रेतून या दिवशी जागे होत असतात। त्यामुळे जी काही आपली रखडलेली शुभ कार्य होती चातुर्मासामधली, ते या चातुर्मासामध्येच त्याची सुरुवात या देव उठणं एकादशीपासूनच सुरू होते। त्यामुळे आपल्याला अत्यंत महत्त्वाचा हा दिवस असतो, हा कार्तिक एकादशी देव उठणं एकादशीचा दिवस। हा दिवस महत्त्वाचा असतो। भरपूर मोठ्या प्रमाणात ही कार्तिक एकादशी महत्त्वाची असते। तशी वर्षभरातील 2 एकादशा खूप महत्त्वाच्या असतात, तशाच एकादशी खूप महत्त्वाची असते, आषाढी एकादशी आणि कार्तिक एकादशी। कार्तिक एकादशी किंवा आषाढी एकादशी जरी आपण या दोन्ही एकादशीच्या दिवशी 1 दिवसाचा जरी व्रत केले, उपास जरी केले, सेवा जरी केल्या आपण, तरीही सुद्धा आपल्याला वर्षभराच्या 24 एकादशीचे पुण्य मिळत असते। या एकादशीने संपूर्ण फळ प्राप्ती ही आपल्याला होत असते। त्यामुळे आपल्याला या 2 एकादशीला नक्कीच उपास व्रत करायचे आहे। तुम्हाला उपास नाही शक्य झाला तर तुम्ही फक्त व्रत सुद्धा करू शकतात, ज्यामुळे आपल्याला वर्षभराच्या 24 एकादशीचे फळ हे मिळते। या एकादशीला उपवास केल्यामुळे वर्षभराच्या ज्या 24 एकादशी असतात त्याला आपल्याला 24 एकादशा करणं शक्य होत नाही, तर त्यांनी या 2 एकादशा नक्की कराव्या, आषाढी एकादशी व कार्तिक एकादशी। जर 24 एकादशा करणं शक्य होत नसेल तर त्यामुळे आपण आषाढी एकादशी तर मनोभावे श्रद्धेने त्या प्रमाणात करतो। त्याचप्रमाणे कार्तिक एकादशीचे व्रत सुद्धा आपल्याला करायचे आहे। आता आपल्याला ही एकादशी कधी आलेली आहे आणि कधी आपल्याला करायची आहे ते बघूया। कॅलेंडरमध्ये बघा आता 1 नोव्हेंबरला म्हणजेच प्रबोधिनी एकादशी म्हणजेच मार्त एकादशी दिलेला आहे। 2 नोव्हेंबरला भागवत एकादशी असं दिलेलं आहे कॅलेंडरमध्ये। सोबतच पंढरपूर यात्रा चातुर्मास समाप्ती, तसेच तुलसी विवाह आरंभ 2 नोव्हेंबरला असं कॅलेंडरमध्ये दिलेलं आहे। त्यामुळे आपण आता नेमकं कधी करायचे आहे व्रत, 1 तारखेला की 2 तारखेला? आता मी तुम्हाला थोडक्यात सांगते। ज्याला प्रबोधिनी एकादशी, स्मार्त एकादशी असं म्हणतात,
ही जी तिथी आहे ती उदय तिथी पाहत नाही, म्हणजे सूर्योदय पाहत नाही, तिला स्मार्त एकादशी असं म्हणतात. त्यामुळे 2 तारखेला जी सकाळची उदयाची जो तिथी आहे तो अशी 2 दिवस एकादशी आहे, 1 तारखेला व 2 तारखेला. सूर्योदयाची तिथीला 2 तारीख आहे एकादशीची. जर तुम्ही सूर्योदयाची तिथी पाळत असाल तर तुम्ही 2 तारखेला एकादशीचं व्रत करा. आता मी तुम्हाला सांगते की स्मार्त एकादशी कोण पाळतं. जे शैवपंथी आहे, जे स्मार्त एकादशी पाळतात, ते वेद पुराणावर जास्त भर आहे, विश्वास आहे ठेवतात, ते स्मार्त एकादशी पालन करतात. आणि भागवत एकादशी म्हणजे जे वैष्णव पंथी आहे, जे विष्णू भक्त आहे, संसारिक आहे, जे एकादशीचे व्रत करतात, पंढरपूरला यात्रेत वगैरे जातात, ते वारी करतात, ते सगळे भागवत एकादशी करतात. सगळे सूर्योदय तिथी मानतात. त्यामुळे ही तिथी 2 तारखेला आलेली आहे, भागवत एकादशी. त्यामुळे आपल्याला जे एकादशीचे व्रत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ज्यांना कार्तिक एकादशीचे जे काही व्रत करायचे आहे, उपवास करायचा आहे, आणि 2 नोव्हेंबरलाच उपवास करायचा आहे कार्तिक एकादशीचा. परत सांगते, 2 नोव्हेंबरला आपल्याला उदय तिथीनुसार आपल्याला कार्तिक एकादशी ही 2 तारखेलाच करायची आहे, 2 नोव्हेंबर 2025. म्हणजेच भागवत एकादशी, वैष्णवपंथी जी एकादशी मानतात ती तिथी आपल्याला त्या दिवशी साजरी करायची आहे. या दिवशी आपल्याला व्रत असेल, उपवास असेल, कुठलेही दर्शन असेल किंवा नैवेद्य असेल, त्या आरती सर्व काही गोष्टी आपल्याला 2 नोव्हेंबरलाच करायच्या आहे. आणि जे शैवपंथी आहे, जे वेद पुराण मानतात, कर्मकांड जे काही मानतात, ते सगळेजण 1 नोव्हेंबरला प्रबोधिनी स्मार्त एकादशीचेच पालन करत असतात. तर आता आपण बघूया या दिवशी आपल्याला व्रताचे पालन हे कसे करायचे आहे. तर या दिवशीचे व्रताचे पालन म्हणजे आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान करायचे आहे व आपलं घर वगैरे स्वच्छ करायचे आहे, आपलं अंगण स्वच्छ करायचं आहे, आपला जो काही उंबरा आहे, प्रवेशद्वार आहे, तो पण स्वच्छ करायचा आहे या दिवशी सकाळी लवकर उठून. या दिवशी आपल्या उंबऱ्यावर हळदीचे लेपन करायला अजिबात विसरू नका, कारण की या दिवशी भगवान विष्णू हे आपल्या योगनिद्रेतून जागे होणार आहे. 4 महिन्याच्या योगनिद्रेतून ते जागे होणार आहेत. या दिवशी भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीजीची सोबत पूजा अर्चना केली जाते. सोबतच श्री हरी विठ्ठल आणि रुक्मिणी देवीची सोबतच श्री हरी विठ्ठल आहेत आणि रुक्मिणी देवी यांची सुद्धा पूजा अर्चना या दिवशी केली जाते. त्यामुळे या दिवशी उंबऱ्यावरती हळदीचे लेपन करायला अजिबात विसरू नका. या गोष्टी सकाळी लवकर उठून आपल्याला करायच्या आहे. सोबतच या दिवशी आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचे आहे. तसे तर आपण सूर्याला रोज अर्घ्य दिले पाहिजे, पण तुम्हाला शक्य होणार नसेल रोज देणं, पण तुम्ही या दिवशी आठवणीने आज कार्तिक एकादशीला सूर्याला अर्घ्य द्या. आठवणीने या दिवशी सूर्याला अर्घ्य द्यायला विसरू नका. रोज दिले तर अतिशय उत्तम, पण जर तुम्हाला रोज शक्य नसेल तर तुम्ही ज्या विशिष्ट तिथी असतात तर त्या दिवशी तरी आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायला विसरायचं नाही आहे. या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठून सूर्याला सुद्धा अर्घ्य द्यायचा आहे. या गोष्टी करायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला आता आपल्या घरामध्ये, देवघरामध्ये विष्णूची मूर्ती असेल, फोटो असेल, किंवा जसं की भगवान विष्णूचे जे काही म्हणजे अवतार आहेत, कृष्णाची जी काही मूर्ती आहे ती प्रत्येकाच्या देवघरामध्ये असते. सुद्धा एक भगवान विष्णूचाच अवतार आहे. त्याचबरोबर आपल्या देवघरामध्ये पांडुरंगाची मूर्ती असते, ती सुद्धा भगवान विष्णूचाच अवतार आहे. जर तुमच्या घरामध्ये यापैकी काही नसेल तर श्री स्वामी समर्थांची मूर्ती नक्कीच असेल किंवा फोटो असेल, त्याची जरी तुम्ही पूजा जरी केली तरी अतिशय उत्तम. या दिवशी आपल्याला या सर्व मूर्तींवर अभिषेक करायचे आहे. तुमच्याकडे जी मूर्ती असेल, विठ्ठल रुक्माईची असेल, भगवान श्रीकृष्णाची असेल, विष्णूंची असेल, या दिवशी अभिषेक पूजा जर केली तर अतिशय उत्तम. मला तरी वाटतं की जे काही संसारिक लोक आहे, जे काही कुटुंब आहे, त्यांच्या घरामध्ये या सर्व म्हणजेच बाळकृष्णांची मूर्ती, विष्णूंची मूर्ती, माता लक्ष्मीची मूर्ती, सर्व काही गोष्टी असणारच आहे प्रत्येकाच्या घरामध्ये. त्यामुळे या दिवशी आपल्याला विशिष्ट त्यांच्यावरती अभिषेक हा करायचाच आहे. कार्तिक एकादशीला भगवान विष्णूची जे काही अवताराची मूर्ती, फोटो असेल ते तुम्हाला तामणामध्ये घ्यायचे आहे. त्यांना तुम्हाला पंचामृताने स्नान घालायचे आहे. मी त्या मूर्तीवर साध्या पाण्याने अभिषेक करा व नंतर पंचामृताने अभिषेक करा व नंतर परत साध्या पाण्याने अभिषेक करा. त्यासोबतच ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्राचा जप करत तुम्हाला अभिषेक करायचा आहे. जर तुमच्याकडे पांडुरंगाची मूर्ती असेल तर तुम्ही पांडुरंगाचा मंत्र म्हणून अभिषेक करू शकतात. तुमच्याकडे स्वामी समर्थांची मूर्ती असेल तर स्वामी समर्थांच्या मूर्तीवर तुम्ही श्री स्वामी समर्थ म्हणून अभिषेक करा. जर तुमच्याकडे मूर्ती नसेल, फक्त फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून त्याला हार, अक्षदा, फुलं, गंध लावा. आणि मूर्ती असेल तर तुम्ही सर्व मूर्तींवर अभिषेक करा. पांडुरंगाची मूर्ती असेल, बाळकृष्णाची मूर्ती असेल, स्वामी समर्थांची मूर्ती असेल तर या सर्वांवर तुम्हाला आधी साध्या पाण्याने अभिषेक करायचा आहे व नंतर पंचामृताने आणि परत साध्या पाण्याने आणि त्या देवांचा तुम्हाला मंत्राचा जप करत तुम्हाला अभिषेक करायचा आहे. या दिवशी 1 वेळा किंवा 16 वेळेस तुम्हाला पुरुष उत्कमाचा अभिषेक करायचा आहे.
भगवान विष्णूची मूर्ती असू दे किंवा बाळकृष्णाची मूर्ती असू दे, नक्कीच तुम्हाला त्याच्यावरती हा मंत्र म्हणून अभिषेक करायचा आहे. आणि पांडुरंगाच्या मूर्तीवर तुम्हाला नामजप या दिवशी नक्कीच केलं पाहिजे प्रत्येकाने. या अभिषेक केल्यानंतर या सर्व मूर्त्या तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायच्या आहे व त्यांच्या जागेवर स्थापित करायच्या आहे. घरामध्ये स्थापित करायच्या आहे परत त्यांच्या जागेवर. या दिवशी जमले तर तुम्हाला नक्की पिवळी वस्त्र, पिवळी फुलं, भगवान विष्णूला खूप प्रिय आहे, त्यामुळे तुम्ही या दिवशी त्यांना पिवळे फुलं अर्पण करा, पिवळे वस्त्र अर्पण करा आणि त्यांना नैवेद्यामध्ये दूध साखरेचा नैवेद्य दाखवा. गोड किंवा पिवळी मिठाई, पिवळी केळ किंवा जे काही तुम्हाला पिवळे पदार्थ मिळेल ते तुम्ही त्याचा नैवेद्य या दिवशी दाखवू शकतात. या दिवशी आपल्याला भगवान विष्णू सोबत माता लक्ष्मीची सुद्धा पूजा अर्चा करायची असते. आपल्या घरामध्ये जर लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा फोटो असेल, श्रीयंत्र असेल, त्याच्यावरती अभिषेक करायला विसरू नका. माता लक्ष्मीला सुद्धा मूर्ती किंवा श्रीयंत्रावर आपल्याला या दिवशी अभिषेक करायचा आहे. व माता लक्ष्मी विष्णूचा यांचा एकत्र फोटो असेल तर त्यांची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे. विष्णू सोबत माता लक्ष्मीची पूजा अवश्य या दिवशी करायची आहे. अभिषेक करताना महालक्ष्मीचा मंत्र पठण करून तुम्हाला अभिषेक करायचा आहे. श्री सुतकमाचे एक वेळेस पठण करून तुम्हाला अभिषेक करायचा आहे. या पद्धतीने तुम्हाला सर्व देवतांचे अभिषेक या दिवशी करायचे आहे. जे भगवान विष्णूचे अवतार आहे. माता लक्ष्मीला लाल वस्त्र, लाल फूल अर्पण करायचे आहे. आणि श्रीयंत्र असेल, कमळगट्ट्याची माळ असेल तर ती तुम्ही श्रीयंत्रावर ठेवायला अजिबात विसरू नका. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकादशीचे व्रत या दिवशी तुम्ही जर केलं तर, बाकीच्या एकादशी व्रत हे करत नसाल तरीही काही हरकत नाही. बाकीच्या एकादशीचे व्रत करत नसाल, पालन करत नसाल तरी नक्कीच काही हरकत नाही. पण वर्षातील या 2 एकादशी, आषाढी एकादशी आणि कार्तिक एकादशी, नक्कीच या दिवशी उपवास केल्याने तुम्हाला 24 एकादशीचे पूर्ण फळ प्राप्ती होत असते. उपवास कसा करायचा तर दिवसभर आपल्याला फक्त फल आहार घ्यायचा असतो. त्याचे पदार्थ वगैरे खायचे असतात. काही सुद्धा जेवण करायचं नसतं. दिवसभर उपवास करून दिवसभर आपल्याला फलाहार करायचा आहे. त्यांना उपवास करणं शक्य नसेल त्यांनी सेवा तरी नक्कीच करायची आहे. या दिवशी ते उपवास करणार आहे त्यांनी सेवा पण करायची आहे आणि उपवास सुद्धा करायचा आहे. एकादशीचा उपवास शक्य नाही त्यांनी नक्कीच सेवा करायची आहे. तर या दिवशी सेवा कुठल्या करायच्या आहे आपल्याला सर्वप्रथम या दिवशी पांडुरंगाचा एक मंत्र आहे, तो एक नाम जपमाळ प्रत्येकाने घरामध्ये करायची आहे. विष्णू सहस्रनामाचा पठण करायचं आहे या दिवशी. तर व्यंकटेश स्तोत्र आहे, विष्णू सहस्रनामवाली आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाचा जप आहे. किंवा विष्णूचा जो मंत्र आहे, विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, याचं सुद्धा तुम्हाला पठण करायचं आहे. आणि यापैकी कुठलीही एक सेवा करा, पण मनोभावे श्रद्धेने करा. एकदम धूप दीप आरती लावून एकाच ठिकाणी बसून आपल्याला कोणतीही सेवा माळ जप करायची आहे. या दिवशी एकदम शांत मनाने तुम्हाला ज्या सेवा शक्य होईल त्या तुम्ही करू शकतात. तुम्हाला शक्य होईल तीच सेवा तुम्ही करा. एक जरी केली मनोभावे तरीही चालेल. आणि ज्यांना सगळ्या शक्य आहे त्यांनी नक्कीच सगळ्या करा. करायला विसरू नका, कारण सेवेशिवाय पर्याय नाही. आणि मंत्र स्तोत्रानेच आपले जे काही हे इष्टदेवता आहे ते प्रसन्न होतात आणि आपलं जे काही पुण्य आहे ते वाढत असतं. म्हणून म्हणते की मनोभावे श्रद्धेने सगळ्यांचं चांगलं व्हावं, शत्रूचं सुद्धा चांगलं व्हावं असं देवाकडे प्रार्थना करावी. बाकी सगळं काही लेखाजोखा जो आहे आपलं सगळं देवाकडे आधी लिहिलेलं असतं. प्रत्येकाचे कर्म, प्रत्येकाचा हिशोब आपल्याला देवाकडे आहेच लिहिलेला. त्यामुळे आपण साठी सुद्धा चांगलं चिंतावं. कधीही वाईट होऊ नये असं म्हणू नये, कारण की जी आपली सेवा आहे ती अर्धी वाया जात असते. अध्यात्मात आल्यावरती आपल्याला आपोआपच आपण या गोष्टी शिकतो. मग कितीही कटर शत्रू असू दे, कितीही त्याने काड्या करू दे आपल्याबद्दल, पण आपण अध्यात्मात आलो, स्वामीच्या मार्गात आलो, आपली सेवा जशी जशी वाढत जाते तसंच आपलं मन शांत होत जाते. कोणाबद्दल आपल्याला काही वाटत नाही. आपल्याला मनामधून तोंडामधून एक शब्द सुद्धा वाईट निघत नाही. ताकद आहे आपल्या आध्यात्मिक पूजा पाठ करण्यामध्ये की जेवढ्या आपल्याला सेवा होईल तेवढ्या आपण या दिवशी नक्की कराव्यात. जेवढ्या बी सणवार तिथी असतात ज्या आपल्या महत्त्वाच्या असतात त्यांना आपण आवर्जून या पूजा विधी केले पाहिजे. पद्धतीने आपल्याला या एकादशीचे व्रत हे करायचे आहे. सोबतच या दिवशी आपल्याला तुळशीला घालायचे नाही आहे. या दिवशी तुळशी मातेला सुद्धा उपवास असतो. आपल्या श्रीहरी विष्णूसाठी एकादशीचा. त्यामुळे त्या दिवशी आपल्याला तुळशीच्या झाडाला पाणी टाकायचे नाही आहे. तुळशीला स्पर्श करायचा नाहीये. तिला स्पर्श न करता आपल्याला हळदी कुंकू अगरबत्ती फुलं अर्पण करायचे आहे. सकाळी तुळशीपत्र या दिवशी चुकूनही तोडायचे नाहीये. तुळशीपत्रे तोडले तर आपल्याला दोष लागू शकतो. या दिवशी रविवार पण आहे आणि एकादशी पण आहे, म्हणून सांगते या दिवशी तुळशीचं तुम्ही पान तोडायचं नाहीये. तर आपल्याला या दिवशी तुळशीपत्र जर व्हायचेच असेल तर तुम्ही आदल्या दिवशी तुळशीपत्र मंजुळा आणून घ्या आणि घरातली तुळशी तोडू नका. बाहेरून कुठून तरी तुम्ही तुळशीपत्र आणून ठेवा व ती तुम्हाला या दिवशी भगवान विष्णू असेल, जे काही त्यांचे अवतार असेल आपल्या देवघरामध्ये ठेवलेले, त्यांना
ना तुळशीपत्र या दिवशी नक्की व्हायचे आहे आपल्याला. त्यांना महत्त्वाचे म्हणजे तुळशीपत्र मंजुळा नक्कीच व्हायचे आहे. पण त्या दिवशी सकाळी सकाळी घरातली तुळस तोडू नका तुम्ही. आदल्या दिवशी तुळशीचे पत्र मंजुळा तोडून ठेवा व श्री विष्णूचे जेवढे अवतार आहे विठ्ठल रुक्मिणी बाळकृष्ण मूर्ती त्यांना सर्वांना या दिवशी तुळशीपत्र अर्पण करा. नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ.